नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत, आता पेपर राहिलेले आपले फक्त 3 महिने, जुलै एंडिंगला आपलं एक्झाम राहणार आहे GNM सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी। तर मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1चा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। 10 पार्ट 2चा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन काढलेले आहे मी। फक्त हा व्हिडिओ बघा आणि ज्याच्यातले जेवढे क्वेश्चन मी तुम्हाला दिलेले तेवढे जर तुम्ही केले तरी पासिंग तर होऊ शकते, 80+ स्कोर येईल तुमचा, त्यामुळे चांगला अभ्यास करा। चला आता बघूया आपण IMP क्वेश्चन्स। आता पहिले शॉर्ट नोट्स बघू। 5-5 मार्काला, 15 मार्काला आपले शॉर्ट नोट्स, 15 किंवा 20 मार्काला शॉर्ट नोट्स विचारले जातात। क्वेश्चन एनी म्हणजे 5 दिले असतात, एनी 4 लिहा किंवा एनी म्हणजे एनी 3 किंवा एनी 4 लिहावं लागतात। आपले 4 किंवा 5, 3 किंवा 4 लिहावे लागतात। तर त्याच्यामध्ये बघू शकता, पहिलं स्वाईन फ्लू हा खूप 2012 मध्ये विचारला गेला, त्यानंतर एकदा विचारला गेलेला आहे। त्यानंतर डाययुरेटिक्स, तर याच्यामध्ये पण 2012 मध्येच विचारले गेलेले क्वेश्चन आहे आणि परत एकदा विचारला गेलेला आहे। भाजलेल्या रुग्णांची परिचर्या हा क्वेश्चन पण 2दा विचारला गेलेला आहे। रक्तसंक्रमण देते वेळी परिचारिकेची भूमिका हा क्वेश्चन 2012ला विचारून परत 3 वेळा विचारला गेलेला आहे। तर आणि हा क्वेश्चन मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1 मध्ये पण विचारला जातो, त्यामुळे हा सर्वांनी करून ठेवायचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे। कारण एक क्वेश्चन केल्यानंतर दोन्ही पण विषयात तुमचं मार्क पक्के होऊ शकता आला गेला तर। त्यानंतर फिमर अस्थि म्हणजे फिमर बोन जरा आपली अस्थि मोड झाली, अस्थि मोडमध्ये परिचारिका सेवा काय देणार आपण ते पण विचारले गेलेले आहे। त्यानंतर डेव्हिएट नेसल सेप्टम हे विचारले गेले, एकदाच विचारले गेलेले। त्यानंतर एड्स प्रतिबंधन हा 2दा विचारला गेलेला आहे, आता 2023 मधला। हे खूप इम्पॉर्टंट, 2023 मधले खूप इम्पॉर्टंट, कारण जास्तीत जास्त कोणा फोकस करायचा आपल्याला 2021, 2022, 2023 आणि 2024, 25 समजा। परंतु जे क्वेश्चन पेपर माझ्याकडे अवेलेबल होते मी ते तुम्हाला देते। त्याच्यानंतर डिझास्टर व्यवस्थापनामध्ये परिचारिकेची कार्य काय काय, गालगुंड, नंतर स्तनाची स्वतःची सुरक्षितता हे पण 1-2 वेळा विचारले गेलेलं आहे। किमोथेरपी खूप वेळा विचारली गेलेली आहे, किमोथेरपी आपल्या चॅनलवर अपलोडेड होणार आहे। आता याच्यामधलेच क्वेश्चन मी तुम्हाला रेग्युलर अपलोड करण्याचा प्रयत्न करते, फक्त तुमचा प्रतिसाद मला चांगला पाहिजे। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला कमेंट करायची। जे काही समजलं नाही त्याला कमेंट करा, मी व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करते। आता नेत्रपेढी, त्यानंतर ट्रिक्योटॉमीची काळजी काय काय आहे, ट्रिक्योटॉमीवर 15 मार्काचा क्वेश्चन पण विचारला जातो। लंबर पंक्चर, मिनियर्स सिंड्रोम, कॉलरा, वृषणकोशामध्ये पाणी साठणे, डायलिसिसमध्ये रोल ऑफ नर्स काय आहे, ओटायटिस मीडिया, काचबिंदू, ऑक्सिजन थेरपी ECG मध्ये करणं, त्यानंतर डेंग्यू ताप, इंजेक्शन डोपामाइन, ब्लड ट्रान्सफ्युजन तर आपण बघितलं ते पण आहे। मल्टी ड्रग थेरपी कोणती आहे, टायफॉइड, कुष्ठरोग। त्यानंतर संकटकालीन व्यवस्थापन नर्सची भूमिका हा क्वेश्चन खूप वेळा विचारले गेले, संकटकालीन। आता आपण मागे बघितला डिझास्टर, तोच क्वेश्चन हा पण आहे। त्यानंतर सायनोसोरायसिस, सांधिवात, मिनियर्स सिंड्रोम, काचबिंदू, तर हे सर्व क्वेश्चन, पोलिओ मलायटस, हॉस्पिस, सर्व क्वेश्चन करून घ्यायचे। याच्यापैकी अर्धे जरी केले तरी पासिंग होऊन जाते, त्यामुळे एवढं काही स्ट्रेस घ्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं। जेवढा होईल तेवढा अभ्यास करा, पण मी इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला देते, परंतु याच्यातलेच करा। त्यामुळे कारण लास्ट इयर पण आम्ही असंच केलं होतं, खूप विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळाले। त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन 15 मार्काचे क्वेश्चन आहे, हे तर सर्व क्वेश्चन करायचे। आता शॉर्ट नोटमध्ये जर तुम्ही केले नाही केले, कारण 5 क्वेश्चन येणार किंवा 5 प्रश्न विचारले आहेत तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये, 5 शॉर्ट नोट विचारल्या त्यापैकी तुम्हाला 3 सॉल्व करायचे। तुम्ही याच्यातल्या शॉर्ट नोटमधल्या 50% जर सिलेबस केला तरी पण तुमचे 2, 2.5, 3 मार्क मनाने पण लिहू शकता तुम्ही टिपामध्ये, परंतु इथे थोडं ट्रिकी असतं 15 मार्काचं क्वेश्चन। तर हे करायचं म्हणजे करायचे, थोडेच क्वेश्चन दिलेले मी। विषमज्वर, सूर्ययंत्राचे आणि तेच रिपीट झालेले आहे। सूर्ययंत्राचा कर्करोग 2दा विचारलेला आहे, मलेरिया 2दा विचारलेला आहे, हेपॅटायटिस B पण 2दा विचारलेला आहे, मायोकार्डिक इन्फेक्शन 3दा विचारलेला आहे, रक्तदाब, फ्युरल इन्फ्युजन इम्पॉर्टंट आहे, सर्व क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे। अस्थिभंग, भाजलेला रुग्ण किती वेळेस विचारलेला, 5 वेळेस विचारलेला आहे। मोतीबिंदू 3 वेळेस, सर्वायकल कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर विषयी विचारले गेलेला आहे। तर कॅन्सरमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे कॅन्सर तुम्हाला करून घ्यायचे। त्यानंतर फुफ्फुसाचा क्षयरोग म्हणजे TBचं पण बघायचं आपल्याला। त्यानंतर मांडीच्या हाडाचे अस्थिभंग, तो क्वेश्चन आपल्याला टिपामध्ये पण विचारला गेलेला आहे, 15 मार्काच्या क्वेश्चनमध्ये पण विचारलेला आहे, त्यामुळे हा पण एकदम परफेक्ट करायचा आहे। हेपॅटायटिस BA, आवाळू ट्रॅकिओस्टॉमी हे 15 मार्काचं मिळून विचारलेले आहे। नंतर मोतीबिंदू 15 मार्काला, ट्रॅकिओस्टॉमी 15 मार्काला, रक्तक्षय आणि मूतखडा म्हणजे आपला किडनी स्टोन। तर हे झाले आपले क्वेश्चन। आणि
शॉर्टमध्ये थोडं 19-20 झालं तरी चालतं, परंतु हे 20 क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे. 20 पेज घ्या, व्यवस्थित नोट्स काढा. 20-40 पेजमध्ये तुमच्या ह्या नोट्स बसून जात्या. तर तुमचा हा म्हणजे संपूर्ण कवर झालेला आहे. 15 मार्क हे आणि 15 समजा हे 30 45 मार्क तुमचे या व्हिडिओमध्ये कवर होता आहे. फक्त राहिले कोणते आता 15 मार्क. फरक स्पष्ट करा, आपण नंतर घेऊन टाकू थोडे जवळ आल्यावरती, कारण आतापासून एवढं लर्न करून नाही. आता सध्या तुम्ही याच्यावर फोकस करा, जे मेन मार्क पोर्शन आहे आपल्या क्वेश्चन पेपरचा त्याच्यावर तुम्ही फोकस करायचा आहे. व्हिडिओ आवडला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि काही अडथळा किंवा तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.